या व्हिडिओमध्ये आपण हे विषय शिकणार आहोत. लाईन प्रोब ॲसेचे प्रकार, कोणता बेडका नमुना चाचणीसाठी पाठवावा, चाचणी अगोदरची प्रक्रिया, LPA चाचणीची पद्धत, DNA एक्स्ट्रॅक्शनची पद्धत, DNA एक्स्ट्रॅक्शनसाठी आवश्यक साहित्य, DNA एक्स्ट्रॅक्शन चाचणीमधील कृतिक्रम, मास्टर मिक्स, मास्टर मिक्ससाठी आवश्यक साहित्य, मास्टर मिक्स करण्यासाठीचा कृतिक्रम, चाचणी अगोदरची प्रक्रिया, कॉन्टॅमिनेशन नियंत्रण, मास्टर मिक्स भागातील कॉन्टॅमिनेशन नियंत्रण, PCR ॲम्प्लिफिकेशन, हायब्रिडायझेशन, ऑडिओ व्हिज्युअल लाईन प्रोब ॲसे. LPA लाईन प्रोब ॲसे ही चाचणी पॉलिमरेज चेन रिॲक्शन या तत्वाचा उपयोग करून मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंचा शोध घेणं आणि रिफॅम्पिसिन, INH, इथिओनामाइड आणि फ्लुरोक्विनोलोन आणि सेकंड लाईन इंजेक्टेबल या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी होतो. लाईन प्रोब ॲसेचे प्रकार. लाईन प्रोब ॲसेचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट लाईन LPA ही चाचणी रिफॅम्पिसिन, INH, इथिओनामाइड या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी केली जाते. सेकंड लाईन LPA ही चाचणी फ्लुरोक्विनोलोन औषधांच्या गटातील लिओफ्लॅक्सेसिन आणि सेकंड लाईन इंजेक्टेबल औषधांच्या गटातील कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन आणि ॲमिकॅसिन यांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी होतो. LPA चाचणी कोणत्या नमुन्यांवरती करतात? बेडका अथवा EPTB नमुन्यांची NAT चाचणी केल्यानंतर MTB डिटेक्टेड आणि रिफॅम्पिसिन औषधाला सेन्सिटिव्ह आल्यास दुसरा नमुना फर्स्ट लाईन LPA तपासणीकरिता IRL अथवा कल्चर DST प्रयोगशाळेत पाठवला जातो. MTB डिटेक्टेड रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स आल्यास दुसरा नमुना फर्स्ट लाईन LPA, सेकंड लाईन LPA व LCDST तपासणी करता IRL अथवा कल्चर DST प्रयोगशाळेत पाठवला जातो. चाचणी अगोदरची प्रक्रिया. सर्व नमुने BSL-2 मध्ये योग्य ती खबरदारी घेऊन उघडावेत. त्यानंतर नमुना निर्जंतुकीकरणासाठी पाठवावा. यामध्ये निर्जंतुकीकरणानंतर नमुना मायक्रोस्कोपीसाठी पाठवावा. यामध्ये AFP जीवाणूंसाठी पॉझिटिव्ह आढळल्यास फर्स्ट लाईन LPA व निगेटिव्ह आल्यास लिक्विड कल्चर चाचणीसाठी पाठवावा. लिक्विड कल्चरमध्ये क्षयरोग जीवाणूंची वाढ झाल्यास पुन्हा फर्स्ट लाईन LPA साठी पाठवावा. LPA चाचणीची पद्धत. DNA एक्स्ट्रॅक्शन. DNA एक्स्ट्रॅक्शनसाठी आवश्यक साहित्य. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE, शू कव्हर, सर्जिकल गाऊन, N95 मास्क, ग्लव्ज, हेअर कॅप, 1% सोडियम हायपोक्लोराइड, 70% अल्कोहोल, टिश्यू पेपर, डिस्पोजेबल बॅग्स, ट्रायपॉड स्टँड, 1 ml टिप बॉक्स, 200 मायक्रोलिटर टिप बॉक्स, क्रायोवायल व क्रायोवायल स्टँड, ॲडजस्टेबल पिपेट्स 1000 मायक्रोलिटर आणि 200 मायक्रोलिटरचे, जिनोलाइट किट, वोर्टेक्स, मिनी सेंट्रिफ्यूज. DNA एक्स्ट्रॅक्शन चाचणीमधील कृतिक्रम. या चाचणीसाठी लागणारा नमुना नाल्क NaOH या पद्धतीनं निर्जंतुकीकरण केलेला असावा. सेंट्रिफ्यूजच्या क्षमतेप्रमाणे 8 अथवा 16 नमुन्यांचे सेट करावेत. प्रत्येक नमुन्यासाठी
1.5 ml ची क्रायोवायल घ्यावी. निर्जंतुकीकरण केलेला नमुना पूर्णपणे वितळू द्यावा. नमुना 1 मिनिटासाठी व्होर्टेक्स करावा. एका वेळेला एकच नमुना घ्यावा. बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये उघडं कंटेनर किंवा सेंट्रिफ्यूज ट्यूब ठेवू नका. 500 मायक्रोलिटर नमुना 1.5 ml क्षमतेच्या क्रायोव्हायलमध्ये टाकावा. प्रत्येक नमुन्याला टिप बदलावी. हवाबंद रोटर असलेला टेबल सेंट्रिफ्यूज वापरावा आणि त्यामध्ये समोरासमोर क्रायोव्हायल ट्यूब्स ठेवाव्यात. जीवाणूंचं एकत्रीकरण करून पॅलेट तयार होण्यासाठी 10,000 RPM वेगानं 15 मिनिटं सेंट्रिफ्यूज करावं. सेंट्रिफ्यूज झाल्यानंतर रोटर हा बायोसेफ्टी कॅबिनेटमध्येच ठेवून उघडावा. रोटर उघडल्यानंतर ह्या क्रायोव्हायल्स किमान 1 ते 2 मिनिटं स्टँडमध्ये ठेवाव्यात, जेणेकरून जीवाणूंचे कण वातावरणात येणार नाहीत. टिपला फिल्टर असलेल्या पिपेटचा उपयोग करून ट्यूबमधील वरच्या भागातील नमुना पॅलेट न हलवता काळजीपूर्वक घ्यावा आणि नंतर वापरलेले टिप प्रत्येक नमुन्यासाठी बदलावेत. सुपरनेटंट पूर्ण काढल्यानंतर 100 मायक्रोलिटर लायसेस बफर पॅलेट असलेल्या क्रायोव्हायल्स ट्यूबमध्ये टाकावा व व्होर्टेक्सच्या सहाय्यानं मिक्स करावा.
95 डिग्री सेंटीग्रेड तापमानावर हॉट एअर ओव्हनमध्ये 5 मिनिट इन्क्युबेट करावं. ओव्हनचं तापमान कॅलिब्रेटेड थर्मामीटरनी मॉनिटर करावं. त्यानंतर 100 मायक्रोलिटर न्यूट्रलायझेशन बफर वरील मिश्रणात टाकावं आणि वोर्टेक्सच्या सहाय्यानं मिक्स करावं. नंतर 13,000 RPM वेगानं 5 मिनिटं नमुना सेंट्रिफ्यूज करावा. त्यानंतर डीएनए असलेला वरील भाग म्हणजेच सुपरनेटंट नवीन क्रायोव्हायलमध्ये काढून घ्यावा. जीवाणूंच्या पॅलेटला हलवू नये व प्रत्येक नमुन्याला टिप बदलावं. त्यानंतर डीएनएची साठवण -20 डिग्री तापमानावर डीप फ्रीझरमध्ये करावी. डीएनए 4 डिग्री तापमानात 7 दिवसांसाठी ठेवता येऊ शकतो. मास्टर मिक्स. मास्टर मिक्स साठी लागणारं साहित्य: 1% हायपोक्लोराइड, 70% अल्कोहोल, पेपर टॉवेल, डिस्पोजेबल बॅग्स, ॲल्युमिनियम फॉइल, ॲब्झॉर्बंट शीट, PCR ट्यूब्स, ट्रायपॉड स्टँड विथ डिस्पोजेबल बॅग्स, PCR ट्यूब रॅक, पिपेट स्टँड, 1 ml टिप बॉक्स, 200 मायक्रोलिटर टिप बॉक्स, क्रायोव्हायल स्टँड, पोसेप. रसायनं: FLAMA-B, SLAMA-B. मास्टरमिक्स भागातील कॉन्टॅमिनेशन नियंत्रण. मास्टरमिक्स तयार करण्यापूर्वी तेथील जागा निर्जंतुक करण्यासाठी नेहमी नवीन 1% सोडियम हायपोक्लोराइट बनवावं. डिस्टिल वॉटरपेक्षा 70% अल्कोहोलचा वापर करावा. मास्टरमिक्स रसायन हे नेहमी उणे 20 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला ठेवावं. कक्ष नेहमी योग्य पद्धतीनं स्वच्छ करावा. प्रयोगशाळेची स्वच्छता दररोज करावी, जसं की फरशी, दरवाजे, भिंती इत्यादी. मास्टर मिक्स करण्यासाठीचा कृतिक्रम: ज्या ठिकाणी मास्टर मिक्स करायचा आहे तो PCR हुड 1% हायपोक्लोराइड आणि 70% अल्कोहोल वापरून निर्जंतुक करावा. UV लाईट लावून 20 मिनिटं थांबावं. नमुन्यानुसार आवश्यक असणाऱ्या मास्टर मिक्स घटकांची संख्या ठरवावी आणि त्याप्रमाणे लागणारं मास्टर मिक्स तयार करावं. मास्टर मिक्स तयार करताना ठरवलेल्या घटकांपेक्षा एक घटक कंट्रोल बँड तपासण्यासाठी अधिक घ्यावा. प्रत्येक नमुन्यासाठी 45 मायक्रोलिटर मास्टर मिक्स आवश्यक आहे. रसायनं: ॲम्प्लिफिकेशन मिक्स A आणि ॲम्प्लिफिकेशन मिक्स B
ही -20°C साठवलेली असतात. हा फ्रीज पूर्णतः मास्टर मिक्ससाठी वापरावा. मास्टर मिक्स बनवण्यापूर्वी ही रसायनं फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरला येईपर्यंत ठेवावीत. AMA आणि AMB ही रसायनं वितळून घ्यावीत. मास्टर मिक्स हे नेहमी नवीन बनवावं. एकदा वापरलेली टीप परत वापरू नये. एका वेळेस एकच मास्टर मिक्स उघडावं आणि वापर झाल्यानंतर परत -20°C तापमानाला ठेवावं. मास्टर मिक्स बनवताना अँप्लिफिकेशन A रसायनं हळुवारपणे अँप्लिफिकेशन B रसायन ट्यूबमध्ये पूर्णतः मिक्स करावीत. यानंतर हे मिश्रण व्होर्टेक्स करू नये. मास्टर मिक्स वितरण करण्याची पद्धत. PCR ट्यूब आणि कंट्रोल ट्यूब लेबल करावी. PCR ट्यूब PCR रॅकमध्ये फोर्सेप्सच्या सहाय्यानं ठेवावी. फिल्टर टिपच्या सहाय्यानं 45 मायक्रोलिटर मास्टर मिक्स प्रत्येक PCR ट्यूबमध्ये टाकावं. PCR ट्यूबचं झाकण बंद करावं आणि निर्जंतुक PCR ट्यूब स्टँडमध्ये ठेवावी व ॲल्युमिनियम फॉईल लावावी. त्यानंतर फॉईलवर एकूण PCR ट्यूबची संख्या आणि तयार केल्याची तारीख नमूद करावी. मास्टर मिक्सचं काम झाल्यानंतर जागा स्वच्छ करण्याची पद्धत. प्रत्येक वापरानंतर पिपेट रॅक, उपकरणं, PCR हूड, 1% हायपोक्लोराइड आणि 70% अल्कोहोलनं निर्जंतुक करून घ्यावा. त्यासाठी स्वतंत्र स्प्रे बॉटल आणि बीकर वापरावा. 20 मिनिटासाठी UV लाईट लावावी. मास्टर मिक्स कॉन्टॅमिनेशन नियंत्रण. जी साधनं आणि उपकरणं वापरायची आहेत ती लेबल करून ठेवावीत व इतर ठिकाणी वापरू नयेत. .5 mlच्या वेगवेगळ्या PCR ट्यूब्स वापराव्यात. मास्टर मिक्स तयार करण्यासाठी UV लाईट असलेलं PCR हूड वापरावं. पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजे PCR अथवा अँप्लिफिकेशन. PCR साठी लागणारं साहित्य: DNA सॅम्पल आणि मास्टर मिक्स. PCRची कार्यपद्धती: 5 मायक्रोलिटर DNA नमुना मास्टर मिक्स असलेल्या PCR ट्यूबमध्ये टाकावा. अँप्लिफिकेशन प्रोसेस करताना या ट्यूब्स थर्मोसायक्लरमध्ये क्रॉस कॉन्टॅमिनेशन टाळण्यासाठी सेपरेट ठेवाव्यात. थर्मोसायक्लरचं लिड घट्ट बंद करावं. थर्मोसायक्लरमधील प्रीसेट प्रोग्राम सिलेक्ट करून अँप्लिफिकेशन प्रोसेस सुरू करावी. या प्रक्रियेमध्ये एका DNA पासून अनेक DNA कॉपीज तयार होतात, त्याला अँप्लिफिकेशन असं म्हणतात. हायब्रिडायझेशन.
हायब्रिडायझेशनसाठी ट्विन क्युबेटर आणि जीटी ब्लॉटचा वापर करतात. 20 मायक्रोलिटर डेन आणि 20 मायक्रोलिटर ॲम्प्लिकॉन वेलमध्ये एकत्र करून सामान्य तापमानाला 5 मिनिटासाठी राहू द्यावा. एक ml आधीच गरम केलेलं हाईब रसायन टाकावं. DNA स्ट्रिप वेलमध्ये टाकाव्यात. यानंतर 45 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला 30 मिनिटासाठी इन्क्युबेट कराव्यात. हाईब रसायन पूर्णपणे काढून घ्यावं. एक ml स्ट्रिंजंट रसायन टाकावं आणि 15 मिनिटं 45 डिग्री सेंटीग्रेडवर इन्क्युबेट करावं. स्ट्रिंजंट रसायन पूर्णपणे काढावं. रिन रसायन 1 ml टाकावं. 1 मिनिट इन्क्युबेट करावं व नंतर पूर्णपणे काढून टाकावं. दहा मायक्रोलिटर कॉन्सन्ट्रेटेड कॉन्जुगेट रसायन व 990 मायक्रोलिटर डायल्युटेड कॉन्जुगेट मिक्स करून 1 ml डायल्युटेड कॉन्जुगेट बनवावं. एक ml रिन रसायन प्रत्येक वेलमध्ये टाकावं व 1 मिनिटासाठी सामान्य तापमानाला इन्क्युबेट करावं आणि ही प्रक्रिया परत एकदा करावी.
1 ml डिस्टिल वॉटर प्रत्येक वेलमध्ये टाकावं आणि 1 मिनिटासाठी इन्क्युबेट करावं. त्यानंतर पूर्णपणे काढून टाकावं. दहा मायक्रोलिटर कॉन्सन्ट्रेटेड सबस्ट्रेट व 990 मायक्रोलिटर डायल्युटेड सबस्ट्रेट एकत्र करून 1 ml सबस्ट्रेट तयार करावा आणि प्रत्येक वेलमध्ये टाकावा. दोन ते 5 मिनिटासाठी इन्क्युबेट करावं आणि नंतर पूर्णपणे काढून टाकावं. डिस्टिल वॉटरनं 2 वेळा वॉश करून रिॲक्शन बंद करावी. ऑडिओ व्हिज्युअल लाईन प्रोब ॲसे. प्रत्येक वेलमधून DNA स्ट्रिप काढा आणि शोषक कागदावर कोरडं करा. रिपोर्टिंग पेपरवर सर्व स्ट्रिप चिकटवा. या व्हिडिओमधून आपण लाईन प्रोब ॲसेबद्दल खालील विषय शिकलो. लाईन प्रोब ॲसेचे प्रकार, कोणता बेडका नमुना चाचणीसाठी पाठवावा, चाचणी अगोदरची प्रक्रिया, LPA चाचणीची पद्धत, DNA एक्स्ट्रॅक्शनची पद्धत, DNA एक्स्ट्रॅक्शनसाठी आवश्यक साहित्य, DNA एक्स्ट्रॅक्शन चाचणीमधील कृतीक्रम, मास्टर मिक्स, मास्टर मिक्ससाठी आवश्यक साहित्य, मास्टर मिक्स करण्यासाठीचा कृतीक्रम, चाचणी अगोदरची प्रक्रिया, कॉन्टॅमिनेशन नियंत्रण, मास्टर मिक्स भागातील कॉन्टॅमिनेशन नियंत्रण, PCR ॲम्प्लिफिकेशन, हायब्रिडायझेशन, ऑडिओ व्हिज्युअल लाईन प्रोब ॲसे.